जर मी तुम्हाला म्हणतीये की तुम्हाला तुमच्या बिझनेसला 2x 3x 10x 100x घेऊन जायचंय ना, तर तुम्हाला पहिलं तर रुटीनमध्ये यावं लागेल. मॅम किती असे टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशनमध्ये? जसं तुम्ही आता वॉटर टेक्निक सांगितली, 369 सांगितलं, तसं अजून काय काय आहे? आपण एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आहोत की आपल्याला नेमकं काय हवंय ना तेच आपल्याला माहिती नाहीये. बरोबर. जर तुम्ही आज 50,000 रुपये कमवताय तर तुम्ही 80,000चं गोल ठेवा, मग तुम्ही 1 लाखावरती जावा, मग तुम्ही 10 लाखाचा विचार करा. तर ब्रेन काय म्हणाल माहितीये का, मूर्ख बेरकायस का, बरोबर. तुला माहिती तरी का 1 करोडवर किती शून्य असतात ते? बरोबर. दॅट इज द कॉन्फ्लिक्टेबल थिंग Yes, की yes. तुम्हाला बिलकुल नाही करायची. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन जे असतं, तुम्ही लाईफ पूर्णपणे मॅनिफेस्टेशननी समोरच्याची ट्रान्सफॉर्म करता, राईट. तर हे एक्झॅक्टली काय ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे? हे काय? इट्स नॉट अबाउट की मी काहीतरी सांगते आणि तुमच्या लाईफमध्ये ते होणार आहे. इट्स अबाउट व्हॉट यू डू, व्हॉट यू आर. तुम्ही जे आहात ते तुम्हाला मिळणार आहे. हा. तुम्ही किती प्युअर भावनेने ती गोष्ट करताय, तुम्ही किती प्युअर आहात, ती गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करणारच आहे. मला असं वाटतं की जर मी बोलतोय ना की 1 करोड रुपये मी कमवणार एका महिन्यामध्ये, सो हे मी फक्त ना ट्राय करतोय आणि बोलतोय ठीक आहे ना, बघूया हे होतंय का. हां. ही लोक तसं ते लोक Exactly. ती अमाऊंट विचार करणार. खूप छोट्या गोष्टी असतात लाईफमध्ये ज्या वाईट असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू की 10 गोष्टी लाईफमध्ये आहेत. हेल्थ, वेल्थ, आपले पैसे, आपलं करिअर आणि आपले रिलेशनशिप्स, या 4 मेन गोष्टी आहेत लाईफमध्ये. अगदी सिम्पल सांगायचं म्हणलं तर मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळणं. 50,000 रुपये पगार आहे, लागतात 60,000 रुपये. फोकस 50,000वरती नाहीये, फोकस त्या कमी पडणाऱ्या 10,000वरती आहे. एकाला 50,000चं जर येतंय, दुसऱ्याला रिलेशन मध्ये प्रॉब्लेम येत आहे, एक्झॅक्टली. तिसऱ्याला 1 लाख सॅलरी आहे तरी त्याला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याला काय देता ते बघून तो शिकतोय. नो, तुम्ही काय वागताय ना ते सेम इम्प्रेशन्स त्याच्यावरती पडतायत. सो असं नाहीये की मॅनिफेस्टेशन फक्त पॉझिटिव्ह गोष्टींमध्येच काम करतं. मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह गोष्टींमध्ये सुद्धा काम करू शकतं. माझा 100% विश्वास आहे रायटिंगवरती. आय कम्प्लिटली फोकस ऑन रायटिंग बिकॉज जेव्हा आपण म्हणतो की आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा ती गोष्ट एक्झिस्टन्समध्ये येते. मी स्वतः म्हणजे एका संकटात अडकलो होतो पैशांना घेऊन, आणि त्यावेळी माझे सगळे रस्ते बंद होते आणि एकच ऑप्शन होता, हनुमान चालीसा. जन्म आणि मरण याच्या मधला जो टाइम पिरियड आहे ना, जो आपल्याला देवाने दिलाय, तो प्रॉब्लेम मध्ये घालवायचा आहे का आनंदी घालवायचा? मानव प्राणी ना हा जगातला सगळ्यात आळशी प्राणी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक मॅनिफेस्टेशन लाईफ कोच आहेत आणि त्यासोबत ते योगाही शिकवतात. त्यांचा 9 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत त्यांनी 10,000हून जास्त लोकांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे. आणि हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मॅनिफेस्टेशन प्रत्येकालाच माहिती आहे आता काय असतं, कसं वर्क करतं, पण काय होतं की बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात. मॅनिफेस्टेशन करतानाही चुका करतो किंवा मॅनिफेस्टेशन करत असताना बरेच जणांकडनं ना चुकीच्या गोष्टी होत असतात, ज्याला आपण कर्म म्हणतो. कर्म हे कसं काम करतं मॅनिफेस्टेशनसोबत, त्यासोबत योगा पण कितपत त्याला मदत करतो मॅनिफेस्टेशनला पुढे नेण्यासाठी आणि ते सक्सेस करण्यासाठी आपल्या लाईफमध्ये, ते आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजणार आहे. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही टेक्निक्स नाहीतर रेमेडीज जे आपण म्हणू शकतो, मिरर टेक्निक्स, 369, परत अफर्मेशन्स जे असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या लाईफमध्ये, ते तुम्हाला समजणार आहे डिटेलमध्ये. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्ते मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. सर्वात पहिले तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. येस. सो नमस्कार, माझं नाव आहे स्नेहल साळुंखे. माझी ही जी जर्नी आहे, ऑलरेडी तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात. मी 10 वर्षांपूर्वी योगा या फील्डमध्ये आले. अच्छा. त्याच्या आधी मी योगा नावाचा काही प्रकारच ऐकला नव्हता. हां. म्हणजे आजकाल खूप फेमस आहे, म्हणजे लोकांना सोशल मीडिया, यूट्यूब इकडून खूप गोष्टी बघायला मिळतात. बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी लहान होतं तेव्हा नाही तेवढा मोबाईल हातामध्ये Yes. होता हां. आणि नाही आपल्याला तेवढं Knowledge. जास्त एक्झॅक्टली नॉलेज पण आणि एक्सपोजर पण नव्हतं ते सगळं मिळवण्यासाठी. सो मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक कोर्स केला, यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, जेव्हा माझ्या इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला होते. तो प्रोग्राम झाल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की ज्या गोष्टीसाठी आत्तापर्यंत मी खूप प्रयत्न करत होते,
ती म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट आहे, बट प्रत्येकाला ती गोष्ट कदाचित त्यावेळेस माझ्यासाठी मोठी होती. हां. जसं की माझ्या फेसवरती खूप जास्त पिंपल्स होते आणि इतके जास्त होते की माझा कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला लो होता. झालेला. आणि मी सातारची आहे. मी भरपूर डॉक्टर्स बघितले, हम्म. पण अनफॉर्च्युनेटली मला कुठेच तो रिझल्ट नाही मिळाला की तो फरक नाही पडला. हम्म. पण त्या ज्या माझ्या पहिल्या कोर्समध्ये 8 दिवसांचा रेसिडेन्शियल कोर्स होता तो. त्या कोर्समध्ये मला जी लाईफस्टाईल होती, जे जेवण होतं, जो Okay. रुटीन होता, त्याच्यामध्ये माझे ऑलमोस्ट 70 ते 80% पिंपल्स गायब झाले आणि आय वॉज Okay. लिटरली सरप्राईज्ड की कसं काय शक्य आहे. बरोबर. तेव्हा जन्माला आली ती क्युरिओसिटी की हम्म. नेमकं असं काय झालं या 8 दिवसांमध्ये हां. की ज्यामुळे माझा एवढ्या वर्षांपासूनचा प्रॉब्लेम अचानक सॉल्व्ह झाला मध्ये विदाऊट शिकण्याची उत्सुकता. एक्झॅक्टली विदाऊट डुईंग एनिथिंग. माझं मी काहीच घेऊन नव्हतं गेले, ना गोळ्या ना कुठली हम्म. क्रीम, कारण तिथे वेळच नसतो ते सगळं करायला आणि लावायला. रिगरस ट्रेनिंग असतं आणि डेफिनेटली मी असं म्हणेल की तो माझ्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट होता. हां. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही एखादी गोष्ट बरोबर. घडते ज्यामुळे ते छोटी change मोठी गोष्ट होतात. का असते ना, पण ते चेंज Exactly. झाल्यावरती आपल्याला समजतं. एक्झॅक्टली की तो दॅट वॉज युअर टर्निंग हां. पॉईंट. आणि त्यानंतर मी ठरवलं की मला आता योगामध्ये हम्म. पुढे जायचं आहे. बऱ्याचदा काय होतं ना, ॲज द एज ऑफ 20-21 तुमचे पॅरेंट्स नाही ऐकत की तुम्हाला असं काहीतरी करायचं बरोबर. आहे. आणि बिफोर 9 इयर्स ना योगा वॉज नॉट दॅट फेमस. Correct. आता हां. आपले पॅरेंट्स आणि लॉकडाऊन नंतर जास्त वाढलंय. एक्झॅक्टली. सो तेव्हा काही कोणी रेडी नव्हतं की असं काहीतरी करायला. तर मला म्हटलं तू कर, तुला करायचं तर ॲज अ पॅशन म्हणून तू फॉलो करू शकतेस, बट नॉट ॲज अ करिअर. Okay. बिकॉज करिअरमध्ये नेमकं काय करतात योगामध्ये हेच हां. माहिती नव्हतं कोणाला आणि नवीन होत्या सगळ्या गोष्टी. मग मी चालू केलं. मी माझा जॉब पण चालू केला. बट अगेन ती जी क्युरिओसिटी होती ती तशीच होती. मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काही प्रॅक्टिसेस दिल्या जातात. सुदर्शन क्रिया एक मेन प्रॅक्टिस आहे Okay. त्यामधली. ती प्रॅक्टिस मी कंटिन्यू करत होते आणि त्यांनी रिझल्ट्स खूप छान येत होते. आणि तेव्हाच माझी मॅनिफेस्टेशनची सुरुवात झाली. अच्छा. आता अगदी सिम्पल सांगायचं म्हटलं तर मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळणं. हां. आणि माझ्यासाठी माझं पहिलं मॅनिफेस्टेशन माझ्या गुरुदेवांनी पूर्ण केलं होतं. मी विचार केला की ही गोष्ट मला हवी आहे आणि आय डोंट नो फ्रॉम वेअर हाऊ ती माझ्यासाठी झाली. आणि त्या गोष्टीला पण असं झालं की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी ती गोष्ट सांगते. हम्म. इंटरव्ह्यू होता माझा फर्स्ट जॉबचा. आके कॉलेजमध्ये मी एकटीच प्लेस झाली होती. ठीक आहे, अच्छा. कारण आमच्या कॉलेजला कधी प्लेसमेंट नाही यायच्या. नशिबाने माझ्या वेळेस प्लेसमेंट आली. आल्या हां. आणि मी एकटीच प्लेस झाली. आणि त्या मॅडमनी मला विचारलं होतं काय करते कसं करते. आणि आय वॉज यूज टू हॅव दॅट चंदनचा अच्छा, टिक्का. टिक्का. हां. आणि कोर्स झाल्यानंतर मी भरपूर दिवस ते लावत होते. आणि त्यांनी मला विचारलं की तू कुठल्या कसं काय हे चंदनाचं, कारण कॉलेजमध्ये आपण बरोबर. ते तसं काही आपण करत एक वेगळ्या जेन्झी आपण आताचे टर्म यूज करतो. एक्झॅक्टली सो ते कॉलेजमध्ये कसं? एक्झॅक्टली. सो मग त्या मॅडमनी क्युरिओसिटीने अगेन विचारलं मला की तू कसं काय असं कॉलेजमध्ये तर कोणी दिसत नाही. तर मी त्यांना सांगितलं की मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला हम्म. आणि तिकडे आम्हाला हे शिकवलं की तुम्ही टिक्का लावूनच जायचं म्हणून. अच्छा. आणि माझे जे गुरु होते स्पेसिफिकली आर्ट बरोबर. ऑफ लिव्हिंगमध्ये राहुल भैया म्हणून आहेत, तर त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की तुम्ही टिकली लावल्याशिवाय बाहेर नाही पडायचं. बिकॉज ते जे आहे ते तुमचं मन शांत ठेवण्याचं काम करतं. हां. अगेन सायंटिफिक रिझन बिहाइंड बरोबर. दॅट. बरोबर. सो मग मी त्यांना म्हणलं आणि कुणाचंच प्लेसमेंट नाही झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की यू आर प्लेस्ड. हम्म. मग तेव्हा मला असं वाटलं की ओ माय गॉड. मग अगेन माझा विश्वास बसला. तीच ती गोष्ट आहे ज्यामुळे मी प्लेस झाले. अगेन बाकी सगळ्यांना सेम प्रश्न विचारले होते, सेम सगळ्या गोष्टी होते. मला एक एक्स्ट्रा प्रश्न विचारला होता की ते कशासाठी आहे अच्छा. आणि आय हॅव प्लेस्ड. सो तिथं माझा विश्वास बसला की येस हे काहीतरी माझ्यासोबत बरोबर आहे. वेगळं होतं आहे. हां, हां. मग आय हॅव स्टार्टेड एक्सप्लोरिंग इन योगा. मग मी गव्हर्नमेंट सर्टिफिकेशनचा कोर्स केला, ज्याला योगा सर्टिफिकेशन बोर्ड असं म्हटलं जातं. आपल्या गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे जिकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन दिलं जातं. तिथे पण अगेन आय वॉज टॉपर इन माय बॅच अच्छा. इन गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन का एक्झाम. देन मग जसं मी याच्यामध्ये आले, मी लोकांना शिकवायला लागले आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स झाल्यानंतर तिथे नवचेतना शिबिर घेतली जाते. तिथं पण शिकवायची संधी तुम्हाला दिली जाते. तिथे पण मी सगळे बॅचेस घ्यायला लागले. सगळ्या गोष्टी मी करायला लागले आणि आय डोंट नो अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली फॉर मी कोरोना आला. कोरोनामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप मोठा मिळाला. हां, आणि खूप मदत झाली लोकांना. एक्झॅक्टली. आणि तिथे खूप लोकांना शिकवण्याची संधी मिळाली. म्हणजे कोरोनामध्ये मला आठवतही नाहीये 50-60 हजाराच्या वरती लोकांना Join झालेले. एक्झॅक्टली मी अच्छा. लोकांना हेल्प केली असेल थ्रू आर्ट ऑफ लिव्हिंग, हां. थ्रू नवचेतना शिबिर. वेगळे शिबिर ऑर्गनाईज केले जात होते ब्रिदिंगसाठी, ऑक्सिजनचा इंटेक वाढवण्यासाठी. त्या सगळ्यामध्ये मी होते.
मग तिथं ते एक पॉलिश्ड म्हणू शकतो आपलं, माझ्या टीचिंगला तो पॉलिशिंग गोष्ट मिळाली. आणि जसं मी म्हणलं, मग मी फेस योगा टीचर ट्रेनिंग केलं, मग मी प्रेग्नन्सी योगा टीचर ट्रेनिंग केलं, मग मी मॅनिफेस्टेशनचं लाईफ कोचिंग आणि मॅनिफेस्टेशनचं सर्टिफिकेशन कंप्लीट केलं. देन मी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशिनियसचा कोर्स केला. म्हणजे मला असं कळालं की इसमें बहुत कुछ है. जेव्हा तुम्ही शिकायला सुरुवात करता ना, तेव्हा तुम्हाला कळतं ना की हे एवढं वास्ट नॉलेज आहे. आणि हे आत्ताचं नाही आहे, शेकडो वर्षांपूर्वी वेदांमध्ये मेन्शन करून ठेवलेल्या ह्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागता तेव्हा तुम्हाला कळतं की येस, हीच ती गोष्ट आहे ज्यासाठी आपण जगतोय, की ज्यासाठी आपण हे सगळं काही चाललेलं आहे. मग अगेन नशिबाने माझा जो नवरा आहे तो पण मला त्याच बॅकग्राऊंडमधला मिळाला. वी वेअर फ्रेंड्स ऑब्व्हियसली. एक्झॅक्टली त्या गोष्टींवरती. आणि ॲक्च्युली ही इज अ व्हेरी बिग फॉलोअर दॅन मी. अच्छा. मग ते सद्गुरूंचे खूप मोठे फॉलोअर आहेत. आणि त्यांनी विपश्यना 8 का 9 वेळा त्यांनी विपश्यना केली आहे. 10 दिवसाचा मौन कोर्स असतो तो. सो त्या बॅकग्राऊंडमधला व्यक्ती मला मिळाला माझा लाईफ पार्टनर म्हणून. सो इट वर्क्स लाईक अ मॅजिक फॉर मी. अँड देन आय हॅव डिसाइडेड की मला हे खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. सो देन आय हॅव क्रिएटेड माय स्नेह योगा इन्स्टिट्यूट, जिकडे मी आज हजारो लोकांना रोज योगा शिकवते, जिकडे मी योगा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी सोबत शिकवते. बिकॉज आय ट्रस्ट की जेव्हा तुमचं माइंड क्लिअर आहे तेव्हा तुमचं हेल्थ, तुमचं वेल्थ, एव्हरीथिंग इज क्लिअर्ड. आणि तुम्हाला इथं काम करायचं आहे, बस बाकी सगळं सॉर्टेड आहे. दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड अँड आय एम डुईंग ऑन दॅट. ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. आणि मेन म्हणजे लाईफ पार्टनर पण जेव्हा आपल्या सोबत असतो तो पण त्या बॅकग्राऊंडचा असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा जाऊन आता तुम्ही पण पुढे ऑब्व्हियसली तुम्ही पण मॅनिफेस्ट केलं असाल की ह्या लेवलपर्यंत मला पोहोचायचं आहे. ते इझी होऊन जातं आपल्या पार्टनरमुळे. ट्रू. मॅम, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन जे असतं, तुम्ही लाईफ पूर्णपणे मॅनिफेस्टेशननी समोरच्याची ट्रान्सफॉर्म करता. राईट. तर हे एक्झॅक्टली काय ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे काय? कसं असतं ना, बऱ्याचदा खूप छोट्या गोष्टी असतात लाईफमध्ये ज्या वाईट असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू की 10 गोष्टी लाईफमध्ये आहेत. हेल्थ, वेल्थ, आपले पैसे, आपलं करिअर आणि आपले रिलेशनशिप्स, ह्या 4 मेन गोष्टी आहेत लाईफमध्ये. प्रत्येक एरियामध्ये लागून काय काय गोष्टी अजून एक्स्ट्रा असतात. जसं की हेल्थमध्ये थायरॉइड आहे किंवा डायबिटीज आहे, त्यासोबतच वजन वाढलं आहे. ठीक आहे, हे काही प्रॉब्लेम्स आहेत. पैशांमध्ये जेवढा पगार येतोय किंवा जेवढं बिझनेसमधून अर्न करतोय तेवढं पुरत नाही आहे, कमी पडतोय, किंवा कर्ज झालेलं आहे ते रिपे करायला वेळेवरती जमत नाही आहे, किंवा रिलेशनशिपमध्ये चिडचिड होतीये, पटत नाही आहे नवऱ्यासोबत, बायकोसोबत, किंवा कलिगसोबत पटत नाही आहे, बॉससोबत पटत नाही. रिलेशनशिप नॉट इन द सेन्स ऑफ फक्त हजबंड वाईफ, सगळ्याच रिलेशनशिप. अगदी सासूबरोबर पटत नाही आहे, अगदी कोणीही असू द्या तिथे. हे 4 गोष्टी मेन आहेत. त्याच्यामधले वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत जिकडे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. आता हे तर झाले प्रॉब्लेम्स जे आपण फोकस करून बघतो. बट द थिंग इज, आपल्या लाईफमध्ये ना, मी असं म्हणते, म्हणजे मला प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे आहे की जर 10 गोष्टी आहेत ना, तर त्यातल्या 7 गोष्टी चांगल्या आहेत. तुम्हाला मी म्हणते की सकाळ संध्याकाळ जेवायला तुम्हाला मिळतंय, तुमच्या डोक्यावरती छत आहे, तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर सायकल पण काहीतरी आहे. बरं, ते जरी नसेल तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. आजकाल तुम्ही कॅब, ओला करून तुम्ही कुठेही जाऊ शकता. तुम्हाला घालायला चांगले कपडे आहेत, तुम्हाला बोलायला आजूबाजूला माणसं आहेत, तुम्हाला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, सगळं काही व्यवस्थित दिलं देवाने. तुमच्यावरती प्रेम करणारी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. बरं, हे सगळं तुमच्या लाईफमध्ये आहे, पण तुमचा फोकस कुठे आहे? तुमचा फोकस आहे तुमच्या लाईफमध्ये काय नाही आहे त्याच्यावरती. सिम्पल आहे. 50,000 रुपये पगार आहे, लागतात 60,000 रुपये. फोकस 50,000वरती नाही आहे, फोकस त्या कमी पडणाऱ्या 10,000वरती आहे. जसा फोकस तुम्ही त्या कमी पडणाऱ्या 10,000वरती नेता, तसं तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. त्याचा सगळ्यात मेजर इम्पॅक्ट कुठे होते? तुमच्या माइंडवरती. का? कारण जेव्हा तुम्ही हा फोकस करताय की मला हे 10,000 रुपये कमी पडतायत, माइंड डिस्टर्ब झालं, तुम्ही ब्रेनला सिग्नल दिला की लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. तुम्ही हा नाही फोकस करत की माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, ते तर त्याने तर मी व्यवस्थित मॅनेजमेंट प्लॅनिंग करून गोष्टी करतोय, 10,000 कमवू कसे वरचे? आजकाल खूप गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता, बट आपला फोकस कुठे? कमी पडतात आणि प्रॉब्लेम येतोय. अँड दॅट्स वाय लोकांच्या लाईफमध्ये असं वाटतं की खूप प्रॉब्लेम आहेत, खूप लाईफची वाट लागली आहे आणि काहीच मनासारखं घडत नाही आहे. मग आपण काय करतो? आपण नशिबाला दोष देत बसतो. आपण म्हणतो की
ठीक आहे हो, तुम्हाला बोलायला काय जात पण तुम्हाला कुठं माहिती आहे आमचं काय चाललंय ते. बरोबर. भाई सबके लाईफ में यही है. हा सगळ्यांच्या Exactly. एकाला 50,000चं जर येतंय, दुसऱ्याला रिलेशन मध्ये प्रॉब्लेम येत आहे, एक्झॅक्टली तिसऱ्याला 1,00,000 सॅलरी आहे तरी त्याला प्रॉब्लेम आहे. सो मॅम हे 50,000चं तुम्ही एक्झाम्पल एक रिलेटेबल दिलं जे आपल्या ऑडियन्सला पण रिलेट होऊ शकेल. राईट. समजा जर अशी सिच्युएशन आहे जिथे 10,000च्याच मुळे आपण इमोशनली पण स्ट्रेस करून घेतो स्वतःला, राईट. सो त्यातनं पॉझिटिव्ह कसं राहायचं? येस, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर 50,000 बरं तुम्हाला माहिती आहे की 50,000च येणार आहेत, ठीक आहे, खर्च 60,000 रुपये आहे. पहिलं तर मी माझ्या प्रत्येक कोर्समध्ये ही ॲक्टिव्हिटी करायला सांगते की तुम्हाला पहिल्यांदा तुमचा खर्च काढणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती पैसे तुमच्या नीड्सवरती खर्च करता आणि किती गोष्टी इम्पल्सिव्ह बाईंगवरती खर्च करता. अच्छा, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की नाही हे चांगलं आहे ना, हे मला लागेल म्हणून आपण घेऊन टाकतो, ठेवतो. हा. आपण विचार नाही करत. बरं, ज्या लोकांना ते 10,000चा प्रॉब्लेम आहे ना, त्यांचं घड्याळ बघा, त्यांचे शूज बघा, त्यांचं घर बघा, त्यांनी वापरत असलेल्या गोष्टी बघा. प्रत्येक ठिकाणी तो प्रीमियमनेस असतो कारण की ते 50,000 रुपये कमावतात. बरोबर. ही इज ऑलरेडी इन दॅट काउंट की Yes. मी चांगले पैसे कमवतोय सो मला चांगलंच राहिलं पाहिजे. चांगलं राहण्याबद्दल अजिबात काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम कुठे आहे? त्या 10,000चा टेन्शन घेताना तो प्रॉब्लेम आहे. आणि मॅनेजमेंटमध्ये. एक्झॅक्टली. सो तुम्ही तुमचं अकाउंटिंग करा, तुम्हाला तिथेच क्लिअर होईल की मला कुठे किती पैसा खर्च करायचा आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही डिवायडेशन करू शकता. नीड्स किती आहेत ज्या मला Okay. हव्याच आहेत. मग आजकाल पॅरेंट्स काय करतात, मुलांना इंग्लिश मिडियमलाच टाकायचं आहे, मुलांना मोठ्या स्कूलमध्ये टाकायचं आहे, भले आम्ही चांगल्या क्लासमध्ये. एक्झॅक्टली चांगल्या क्लासमध्येच टाकायचे, भले आम्ही तो त्रास सहन करू, ते 10,000चं कर्ज काढू, 20,000चं कर्ज काढू, पण आम्ही आमच्या मुलांना चांगल्या स्कूलमध्ये टाकणार, स्विमिंग मध्ये, एक्झॅक्टली भरपूर गोष्टीमध्ये टाकणार, इन्व्हॉल्व करतात. हा. सगळं आम्हाला हवंय त्यांच्यासाठी. अरे पण तो जो स्ट्रेस येणार आहे तुमच्यासोबत त्याला पण तर येणार आहे, हो. त्या चाइल्डला पण तर येणार आहे. Yes. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याला काय देता ते बघून तो शिकतोय. नो, तुम्ही काय वागताय ना ते सेम इम्प्रेशन्स त्याच्यावरती पडतायत. तुम्ही आज जसे आहात ना तसंच तुमचा मुलगा किंवा मुलगी घडणार आहे, सेम मॅनर. जर तुम्ही आत्ता त्याला खूप जास्त तुमचे सॅक्रिफायसेस करून त्याला जर तसं शिकवताय ना, तसं जर करताय ना, तर तो पण तसाच घडणार आहे. बरोबर. व्हेरी सिम्पल. आज आपल्या आईवडिलांकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की येस त्यांनी खूप सॅक्रिफायसेस केले, खूप काय काय केलं, बट अगेन आठवा 10-15 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवा. आज जे एक्सपोजर आहे ते तेव्हा होतं का? नाही. नव्हतं. मग मला हे म्हणायचं आहे, करा तुम्ही सगळं करा, बट माझं म्हणणं आहे मॅनेजमेंट करून करा. हा, हा. जर माझा मुलगा 10,000च्या शाळेत जाऊ शकतो, तेच शिक्षण घेऊ शकतो जे शिक्षण त्याला 50,000च्या शाळेत मिळतं. Correct. बरं, हे मी प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार, प्रत्येकाच्या ऐपतीनुसार सांगतेय. बरोबर. असं नाहीये तुम्ही 2 लाख कमवता, घाला ना तुम्ही 50,000च्या शाळेत मुलाला, काही हरकत नाहीये. पण तो शाळेत त्या जातोय म्हणून माझा पण मुलगा त्याच शाळेत गेला पाहिजे, हा हट्ट Comparison नका कशासाठी? करू. एक्झॅक्टली. हा. हा हट्ट कशासाठी हवाय? तो पुढे जाईल तर माझा पण मुलगा पुढे गेलाच पाहिजे. ही जेलसी, ही कंपॅरिझनची भावना कशासाठी हवी आहे? हा. त्यामुळेच मेन मी म्हणेल की ते जे आपण ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेक्ट करत असतो किंवा जे प्रॉब्लेम्स आपण जे नेहमी फोकस करत असतो ते प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त तीव्रतेने दिसतात, कारण की ह्या ज्या भावना आहेत ना त्यातून आपण बाहेर नाही पडत आहे. ओके. आणि मला अगेन ह्याच्यावरती अजून एक ॲड करायला आवडेल. योगामध्ये ना एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे इनबॉर्न ॲफ्लिक्शन्स. अच्छा. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीमध्ये जेव्हा तो जन्म घेतो ना तेव्हाच काही इनबॉर्न ॲफ्लिक्शन्स असतात. म्हणजे तो त्या गोष्टींबरोबरच जन्म घेतो. इगो, ओके. तुमचा अहंकार, आणि तुमची जी कंपॅरिझनची भावना आहे ती, हा. तुमचे फेवरेटिझम्स म्हणजे लाईक्स, डिसलाईक्स. आपण म्हणतो ना मला ही भाजी नाही आवडत, मला ती बरोबर, व्यक्ती नाही हा. आवडत, मला हे आवडतं. हे सगळं ना हे जन्मतःच आलंय. अच्छा. अँड द लास्ट थिंग इज फिअर ऑफ डेथ, मरणाची भीती. ही आपल्याला जन्मापासूनच आलेली असते. सो ह्या 4 गोष्टी आहेत ना, आपल्याला असं वाटतं की ह्या आपण क्रिएट केल्यात, पण नाही. दिस इज फ्रॉम वेदाज. ओके. ह्या गोष्टी इनबॉर्न आहेत, या ऑलरेडी तुमच्यामध्ये आहेत. फक्त तुम्हाला काम करायचं की या गोष्टींमुळे मला काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होणार आहे. हा, ते आपल्याला बघायचं. एक्झॅक्टली, ते आपण डिसाईड करणार आहोत. त्याचे फायदे जर तुम्हाला घेता आले तर ऑब्व्हियसली यू विल बी लाईक तुम्ही जाऊ शकता पुढे. करेक्ट. सो मॅम, त्यासोबत ना मला एक गोष्ट विचारायची आहे. आता आपण मगाशी चर्चा करताना तुम्ही कर्माबद्दल सांगत होता. राईट. सो एक व्यक्ती त्याचे कर्म चुकीचे करतोय, पण मॅनिफेस्टेशन
क्लास जॉईन केलाय फॉर हम्म. एक्झाम्पल तुमच्याकडे, हम्म. तो क्लासमध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकवताय त्या सर्व गोष्टी अफर्मेशन्स वगैरे प्रॉपर फॉलो करतोय, पण दुसऱ्या साईडला कर्म चुकीची करतोय, सो हे कसं वर्क करतं? मी याच्यामध्ये असं म्हणेन की 50-50 वर्क करू शकेल ही गोष्ट. ठीक Okay. आहे. असं नाही होणार की तू जर सगळं व्यवस्थितपणे फॉलो करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, तर त्याचं मॅनिफेस्टेशन वर्क नाहीच होणार, कारण तो कर्म चुकीची करतोय. हा. असं जनरली नाही होणार. बट द थिंग इज, त्याचे जे रिझल्ट आहेत ना, त्याचे रेपुकेशन सुद्धा त्याला मिळणार. अच्छा. आपल्याला माहिती आहे, हम्म. आपण जे कर्म करतो, आपण ज्या गोष्टी करतो, त्याचे सगळे रिझल्ट आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतात. हम्म. कर्मा इज अ लाईफ सायकल. बरोबर. तुम्ही जे देणार आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. त्याहीपेक्षा मी जास्त पुढे जाऊन असं म्हणेन की जे तुम्ही आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही वाईट किंवा कुकर्म करताय हा. तर तुमच्यासोबत पण तीच गोष्ट होणार आहे जी तुम्ही दुसऱ्यांसोबत हा. करताय. व्हेरी सिम्पल. बरं, ती आता मॅनिफेस्टेशन करून करताय तर ती अजून तीव्रतेने होणार आहे, ओके. कारण तिथं तुमचा विश्वास पण आहे, तिथं थॉट्स पण आहेत आणि तिथं तुमचा ॲक्शन्स पण त्या पद्धतीने आहेत, त्या फास्टर वेनी आहेत. हम्म. सो ती गोष्ट अजून फास्ट होणार आहे. सो यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. हा. सो असं नाही आहे की मॅनिफेस्टेशन फक्त पॉझिटिव्ह गोष्टींमध्येच काम करतं. मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह गोष्टींमध्ये सुद्धा काम करू शकतं, अच्छा. कारण तुमची एनर्जी आहे ना ती. बरोबर. एनर्जी तुम्ही नायदर intention क्रिएटेड काय देताय? एक्झॅक्टली नॉट बी डिस्ट्रॉइड. तुम्ही ती डिस्ट्रॉय पण नाही करू शकत, क्रिएट पण नाही करू Yes, शकत. yes. यू जस्ट वर्क ऑन दॅट. हम्म. तुमच्या व्हायब्रेशन्सवरती, तुमच्या एनर्जीवरती तुम्ही फक्त काम करू शकता. मग ती पॉझिटिव्हली करायची आहे का निगेटिव्हली करायची तुमच्या हातात आहे. हम्म. तुम्ही रेडी आहात की बाबा मी जर एखादं वाईट कर्म करतोय आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो माझ्यावरती येऊन वाईटच येणार हा, तर करा, हा. काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर आहे. पण खरं सांगू का, कोणाला हे नको असतं. प्रत्येकाला हेच पडलंय की माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे, येस. तो सॉल्व्ह कसा करायचा. बरं, त्याच्यासाठी कधी मनात आलं की ही एखादी वाईट गोष्ट किंवा कोणाला तरी लुबाडायचा विचार जर हम्म. मनात आला तर तिथं मॅनिफेस्टेशन नाही वर्क होणार आहे. ओके. तुमची डाऊट, तुमची शंका, तुमची निगेटिव्हिटी, हम्म. ह्या गोष्टी आहेत ना मॅनिफेस्टेशनला नेहमी अडवतात. अच्छा. ते मोठं ऑब्स्टॅकल आहे मॅनिफेस्टेशन मधलं. ओके. जिथं डाऊट आहे, जिथं शंका आहे, तिथं मॅनिफेस्टेशन Break. वर्क नाही होत. हा. सो डोंट ट्राय. ओके. हा. हे मला ना छोटासा डाऊट आहे. आपले हम्म. सबस्क्रायबर्स जे आहेत हम्म. हे मॅक्सिमम म्हणजे आपले सगळे सबस्क्रायबर हे स्पिरिच्युअल आहेत, राईट. ध्यान धारणा करणारे लोक. Yes. आपण सोप्या भाषेत सांगतो मी. येस. तर हा डाऊट मला पण आहे. हम्म. फॉर एक्झाम्पल मी मॅनिफेस्टेशन शिकत नाही तुमच्याकडे राईट. किंवा ते प्रॅक्टिस नाही करत आहे, पण ऑन दी अदर हँड मी ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी, मेडिटेशन वगैरे, जप वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू आहेत. ओके. तर काय माझं हे मॅनिफेस्टेशन आहे की याच्यामध्ये आणि मॅनिफेस्टेशनमध्ये आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये डिफरन्स आहे? मी म्हणेल तसा फारसा मोठा डिफरन्स नाही आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही काहीतरी विश्वासाने ती गोष्ट करत Yes. असता. आपल्यामध्ये मंत्रा चॅन्टिंगवरती खूप जास्त फोकस केला हो. जातो, बरोबर. बरं, मंत्र पण प्रत्येक गोष्टीसाठी स्पेसिफिक दिला जातो. हम्म. जर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेममधून बाहेर निघायचंय तर महामृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगितला बरोबर. जातो. हा. जर तुम्हाला सुख, समृद्धी, पैसा हवा आहे तर तुम्हाला गणेश मंत्राचा जप करायला Yes. लागतो, लक्ष्मी मंत्राचा जप करायला लागतो. सो सेम, दिस इज अबाउट बिलीफ. हम्म. तुम्ही फक्त ध्यान धारणा करून सुद्धा मॅनिफेस्ट करू शकता, काहीच हरकत नाहीये. तुम्ही मंत्र जप करून सुद्धा मॅनिफेस्टेशन करू शकता. अच्छा. प्रॉब्लेम कुठे माहितीये का, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही ही गोष्ट कशासाठी करताय. ओके. टेक्निक्स का वर्क करतात, कारण की तुम्ही ती टेक्निक, तुम्हाला माहितीये मी ह्याच्यासाठी करते म्हणून वर्क करते. म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, जेव्हा मी संकल्प घेतो कोणत्या गोष्टीचा, राईट. तेवढ्या दिवसासाठी की Exactly. एवढ्या एवढ्या दिवसात मी एवढे एवढे जप करेल ह्या गोष्टीसाठी, या तर ते रिझन माहिती पाहिजे आपल्याला. एक्झॅक्टली. तुम्हाला व्हेरी सिम्पल, हनुमान चालिसा Yes. का करतात लोक? 40 दिवस कंटिन्युअस हनुमान चालिसेचा पाठ केला तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही का, सांगा बरं मला? बरोबर आहे. होणार ना. हो, हो. दॅट इज ऑल्सो मॅनिफेस्टेशन. मी आजच एक व्हिडिओ टाकलाय ऑन द हनुमान चालिसा अच्छा. ओनली. सो आपले जे मंत्राज आहेत, आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत, ध्यानधारणा आहे, प्राणायामाज आहे, ह्या पण सेम ऍक्ट करतात का? हम्म. कारण टेक्निक्समध्ये सुद्धा आपण मेंटली तेवढेच इन्व्हॉल्व असतो आणि ह्या धारणेमध्ये सुद्धा आपण मेंटली तेवढेच इन्व्हॉल्व हा. असतो. बरोबर. फक्त फरक आहे संकल्पाचा. जसं तुम्ही म्हणलात की जर हा. मी संकल्प घेतला तर तो पूर्ण होणारच आहे. हम्म. आता तो संकल्प पूर्ण होणार आहे याची इच्छा आणि याचा विश्वास असणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. येस. ओके. सिम्पल. मी स्वतः म्हणजे एका संकटात अडकलो होतो पैशांना घेऊन, आणि त्यावेळी माझे सगळे रस्ते बंद होते हम्म. आणि एकच ऑप्शन होता हनुमान चालिसा. म्हणजे
माझ्या आई वडिलांनी आधीच सांगितलेलं की हनुमान मंदिरात जा वगैरे, हम्म, पण मी इग्नोर करायचो. हम्म, जेव्हा माझ्यावर संकट आलं ना, मला वाटलं की विश्वास तर आहे देवावर, पण आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण नाहीये. true. मी संकल्प घेतला आणि तो काहीतरी 21 दिवसाचा होता. हम्म, त्याच्यामध्ये रोज समवेअर 11 की 21 वेळाचा संकल्प होता माझा. हम्म. आणि ही गोष्ट 4 वर्षापूर्वीची आहे. okay. सो मी जसं तो संकल्प माझा ऑलरेडी चालू होता, हम्म. चालू असतानाच मला ना ते रिझल्ट दिसायला लागले. Wow, इन्कम मला ऑटोमॅटिकली कुठे ना कुठे अवेलेबल होत गेली wow. आणि ते ऑटोमॅटिकली माझे लोन क्लिअर झाले, कारण माझा तो विश्वास होता Exactly. की ही वर्क करणार आणि ह्याशिवाय माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही. Optionच नाहीये. True. सो मॅम, मॅनिफेस्टेशन हे करणं का गरजेचं आहे? कारण सगळ्यांनाच माहिती आहे मॅनिफेस्टेशन वर्क करतं, अफर्मेशन्स बोलायचेत वगैरे, Right. पण करणं का महत्वाचं आहे ते सांगा. मला सांगा, किती प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये? 1-2 नाही आहेत, किती आहेत ना? खूप आहेत. सॉल्व्ह तर करायचे. येस. हे जे आपलं लाईफ आहे, जन्म आणि मरण याच्यामधला जो टाइम पिरियड आहे ना, जो आपल्याला देवाने दिलाय, तो प्रॉब्लेम मध्ये घालवायचा आहे का आनंदी घालवायचा आहे? आनंदी, ऑब्व्हियसली. ऑब्व्हियसली आनंदी घालवायचा आहे. मला सांगा, रोज आपण जेवण करतो, रोज आपण पाणी पितो, रोज आपण अगदी गरज नसलेला मोबाईल रोज बघतो. हम्म. मग काय प्रॉब्लेम मॅनिफेस्टेशन टेक्निक्स करायला? जर त्यांनी तुमचं आयुष्य सुंदर होणार असेल तर, आनंदी होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? बरं, माहिती आहे, सबको पता आहे, मॅनिफेस्टेशन करून, एखाद्या गोष्टीचा संकल्प घेऊन, एखादी गोष्ट रिपीट करून आपला ब्रेन हा. रिप्रोग्राम होऊन ती गोष्ट आपल्यासाठी होणार आहे. अगेन, काय प्रॉब्लेम आहे करायला? येस. कसं असतं ना, आपल्याला एफर्ट्स नसतात घ्यायचे. मानव प्राणी ना हा जगातला सगळ्यात आळशी प्राणी आहे. करेक्ट. भरपूर लोक आहेत, फक्त बाहेरच नाही. मी म्हणते की आपल्या स्वतःकडे पण आपण बघितल्यानंतर ना आपल्याला समजतं एखादी गोष्ट करायची माहिती आहे, पण आपण कधी कधी उगाचच खूप वेळ लावतो. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला एखादी टेक्निक सांगितली, तुम्हाला कळाली टेक्निक, तुम्हाला माहिती आहे की हा ही टेक्निक जर मी खरंच पुढचे 90 दिवस केले तर का बरं रिझल्ट नाही येणार? सगळं माहिती आहे, पण तुम्ही पहिलं तर ती गोष्ट चालू करायला 4 दिवस घालवणार. आज उद्या करत एक्झॅक्टली, टाइम घालवणार. तुम्ही टाइम घालवणार. बरं, चालू केल्यानंतर एखादा दिवस तुमचा मिस होणार, काहीतरी प्रॉब्लेम आला, बरोबर. तुमची सायकल तुटणार, येस. परत ती गोष्ट चालू करायला 4-5 दिवस परत झाले. तुम्ही अजून 4-5 हो, दिवस हो. घालवणार. आणि हे होतं. एक्झॅक्टली, आणि परत तुम्ही ते विसरून जाणार. दॅट्स हाऊ युअर इनकन्सिस्टन्सी वर्क्स. ओके. आणि मला असं वाटतं पर्सनली, का करायला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे, पण केलं का जात नाही त्याचं रिझन हे आहे. सबको पता है, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स, विजन बोर्ड, 369, वॉटर बॉटल, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅजिकली वर्क करतात. बरं, त्या वर्क नसत्या करत तर आज आमच्यासारखे लोक बसलेच नसते ना नसती. इथं. हा, Clear आहे ना? वर्क केलेत. हा. एक्झॅक्टली. बरं, आम्ही आमची लाईफ मॅनिफेस्ट केली, आम्ही आमच्या लाईफमध्ये काहीतरी अशा काही मिरॅक्युलस गोष्टी बघितल्या, अनुभवल्या, त्याच गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी याच काही टेक्निक्स आहेत ज्या मी फॉलो करून आज मी इथं आली आहे. मॅम, तुम्ही टेक्निक्स बद्दल आता जर म्हणालात तर Yes. प्लीज आपल्या ऑडियन्सला पैशांसाठी टेक्निक सांगा. ओके, सो पैशांसाठी म्हणाल तर मी सगळ्यात पहिल्यांदा हे म्हणेन की पहिले जे बिलीफ सिस्टीम बनवून ठेवली ना लहानपणापासून, की पैसे मिळवणं खूप कठीण आहे, पैसा कमवायला हार्डवर्कच करावं लागतं, पैसा कमवणं माझ्यासाठी तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, पैसे काय झाडाला लागतात का, हे सगळे बिलीफ्स पहिल्यांदा बाजूला सारणं इम्पॉर्टंट आहे. कारण की बऱ्याच असं होतं की आपण काहीतरी करायला जातो पण हे कुठंतरी डोक्यात टाकलेलं आणि आहे. लहानपणी आपल्या डोक्यात हे पण घातलं, म्हणजे टाकलं जातं आई वडिलांकडनं किंवा घरच्यांकडनं की अंथरून बघून पाय पाय पसरा. पसरावे. मग एक्झॅक्टली. हे लहानपणापासूनच आपल्या डोक्यात आहेत गोष्टी. मग आता मी जर थोडा मोठा होऊन विचार करतो की फॉर एक्झाम्पल टाटा नेक्सॉन जरी घ्यायची झाली, अरे यार इतकी लाख रुपयाची गाडी आहे, इथून सुरुवात आहे. एक्झॅक्टली. सो दॅट्स वाय मी आधी हे हा. सांगितलं, हे जे बिलीव्स आहेत ना, हा. उनको पहिले बाजू में रखो, हा. ते पहिले तोडा. कारण की तेच बिलीव्स आहेत, त्याच गोष्टी आहेत ज्यामुळे आपण पुढे नाही जात आहे. हे जोपर्यंत तुम्ही तोडत नाही ना तोपर्यंत मॅनिफेस्टेशन टेक्निक वर्क पण नाही करणार. का माहितीये का? कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे बिलीव्स आहेत ना, ते म्हणजे तुमच्या डाऊट आहेत, तुमच्या शंका आहेत. बरोबर. ठीक आहे, मी करतो. आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा पाण्याची टेक्निक तुम्हाला करायची. आता तुम्हाला पैसे, फॉर एक्झाम्पल पैसे अट्रॅक्ट करायचे आहेत किंवा जेवढे हवेत तेवढे तुम्हाला मिळवायचे आहेत. ठीक आहे, पहिलं तर पैसा मिळवणं सोपं आहे, असं काही खूप लॉजिक सायन्स बरोबर. लागत नाही त्याच्यासाठी.
आणि आजकाल तर खूप सोपं, म्हणजे आजकाल आपण बघतो 18, 20 वर्षामध्ये लोक, 20 वर्षाच्या वयामध्ये लोक बिलिनियर होतात. वी नो, आणि वी हॅव दॅट एक्झाम्पल्स. आणि आपण पाहतोय पण एक्झॅक्टली लाईफ 2 वर्षामध्ये अशी ड्रास्टिकली चेंज. एक्झॅक्टली. सो तुमची लाईफ बघा, Yes, माझी yes. लाईफ हो, बघा, हो. वी हॅव अचीव्ड दॅट बरोबर. जस्ट बिकॉज ऑफ की तो माइंडसेट त्याप्रमाणे वर्क करत होता. ठीक आहे, सिम्पल टेक्निक आहे. मॅम आय एम सो सॉरी, येस, तुम्ही टेक्निक सांगायच्या आधी मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे लोकांना, की कर्म चालू ठेवा. ऑब्व्हियसली. कारण ह्या गोष्टीनंतर लोक घरी बसतील आठवडाभर आणि फक्त टेक्निक आणि कमेंट पण करतील बिलकुल वर्क नाही होणार तेव्हा. आपल्या याच्यावरती येऊन कमेंट करणार की अरे मॅम मी असं असं केलं, पण कर्म करा तुम्ही. राईट. ओके, तुम्ही प्लीज टेक्निक सांगा आता. ऑब्व्हियसली खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितला सागर सरांनी. कुठलीच गोष्ट वर्क नाही होणार जोपर्यंत कर्माची जोड त्याला नाहीये. बरोबर. आणि कुकर्म नाही हा, सकर्म. बरोबर आहे. येस. सो पैशासाठी सांगते बरं, ही टेक्निक मी रोज फॉलो करते, ज्याला मॅजिक वॉटर बॉटल टेक्निक म्हटलं जातं. त्याला मी मॅजिक वॉटर टेक्निक असं नाव देते, कारण अगेन बॉटलच असली पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही ग्लासवरती सुद्धा ती टेक्निक करू शकता. सिम्पल आहे. पाणी हातात घ्यायचं, पाण्याचा ग्लास, पाण्याची बॉटल हातात घ्यायची आहे. जी पण काही इच्छा आहे, जे पण काही तुम्हाला हवं आहे पुढच्या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये, आणि मी म्हणेन 1 वर्षापर्यंतचा पिरियड ठेवा. पाणी समोर घ्या, डोळे बंद करा, जे पण काही हवे. फॉर एक्झाम्पल मला दर महिन्याला 1 करोड रुपये कमवायचे आहेत. डोळे बंद, ती इच्छा पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट टेन्समध्ये बोला की मी दर महिन्याला 1 करोड रुपये कमावत आहे. ती इच्छा तुम्ही त्या पाण्याला सांगितली, त्या पाण्याकडे बघून त्या पाण्याला हातात घेऊन ती एनर्जी तुमची त्या पाण्यावरती ट्रान्सफर केली, अँड देन यू हॅव टू ड्रिंक दॅट वॉटर. ओके, सिम्पल आहे. बरं, पाणीच का? कारण पाणीच सगळ्यात जास्त आहे आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा, इवन आपल्या पृथ्वीवरती सुद्धा. इवन आपली पृथ्वी, आपण स्वतः, आपल्या ब्रह्मांडातलं सगळं काही हे 5 एलिमेंट्सनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये अगेन सगळ्यात जास्त वाटा हा पाण्याचा आहे. आणि मी सांगते म्हणून नाही, तर पाण्यावरती भरपूर सारे एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत. वी नो द फेमस सायंटिस्ट मसारू इमोटो, त्यांनी पाण्यावरती एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. सो या पाण्यामध्ये ती ताकद आहे की ते तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतं. सो फक्त पैशासाठीच नाही, बाकी कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला आहे, यू कॅन फॉलो द सेम टेक्निक. इट विल 100% वर्क फॉर यू. म्हणजे तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत ते अफर्मेशन द्या. एक्झॅक्टली, ते अफर्मेशन, ती एनर्जी त्या पाण्याला द्या. कारण कसं असतं ना, आपण एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आहोत की आपल्याला नेमकं काय हवं आहे ना तेच आपल्याला माहिती नाही आहे. बरोबर. आपण फक्त तिकडेच फोकस करून ठेवला की काय कमी आहे. बरं, त्यातून जरा बाहेर निघून बघा तर काय हवंय. पहिलं सेट तर करा, दर महिन्याला नेमके किती पैसे लागणार आहेत. बरं, इच्छा किती पैसे कमवण्याची आहे, किती पैसे हँडल करू शकतो. अचानक मी जर तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला 10 करोड रुपये देतो, सुचेल का हो तरी तुम्हाला काय करायचं त्या पैशाचं? एक्झॅक्टली, दॅट्स हाऊ आवर ब्रेन वर्क. जसं आता कोण बनेगा करोडपती मध्ये इतके लोकांनी करोड रुपये जिंकले, पण ते आहेत बघा कुठे? ते लोक कुठे आहेत? कारण त्यांना माहितीच नाही पैशाचा यूज कसा करायचा. तोच फरक असतो. एक्झॅक्टली. आणि 1 करोड एका वर्षात कमवणं, आता हे आपलं फक्त एक एक्झाम्पल होतं. राईट. लोकांना वाटेल की आता मी कमवतोय 10,000 12,000, मी वर्षात 1 करोड कसं कमवणार? तर पहिली तर ही गोष्ट तुमच्या डोक्यातनं काढून टाका की हे कसं होणार, हे वर्क कसं करणार. सेकंडरी, तुम्ही 1 करोड पेक्षा म्हणजे तुम्ही स्वतःला जमेल 50 लाख. नो, मी इथं अजून करेक्ट करते. सो बेसिकली बऱ्याचदा काय होतं ना, आपण हजारांमध्ये कमवतोय, ठीक आहे, आपण स्वप्न करोडोंची नाही बघितली पाहिजे, पहिली गोष्ट. बरोबर. कारण वी नो आवर लाईफ इज अ प्रोसेस. ठीक आहे. बरं, ती अचीवमेंट मिळवणं किंवा त्या अचीवमेंट पर्यंत जाणं ही एक प्रोसेस आहे, एक जर्नी आहे. सक्सेस इज नॉट दॅट अचीवमेंट, सक्सेस इज अ जर्नी. ती जर्नी तुम्हाला बघणं, फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आज 50,000 रुपये कमवताय तर तुम्ही 80,000चं गोल ठेवा, मग तुम्ही 1 लाखावरती जावा, मग तुम्ही 10 लाखाचा विचार करा. जेव्हा लाखांमध्ये जावाल तेव्हा तुम्ही लाखांचा विचार करा. आज मी लाखांच्या काही घरात आहे म्हणून मी करोड रुपये म्हणू शकते, पण तुम्ही जर हजारांमध्ये आहात तर करोडोचं अफर्मेशन जर तुम्ही घेतलात तर ब्रेन ऍक्सेप्ट कसं करणार? एक्सेप्टन्सच नाही. एक्झॅक्टली. आणि काय होणार माहितीये का, फिलिंग्स चुकीच्या जनरेट होणार. मी असं म्हणते की मी आज दर महिन्याला 1 लाख रुपये कमावते आणि मी म्हणते की मला दर महिन्याला 1 करोड रुपये कमवायचे, तर ब्रेन काय म्हणायला माहितीये का, मूर्ख बेर कायस का, तुला माहिती तरी का 1 करोडवर किती शून्य असतात? बरोबर. दॅट इज द कॉन्फ्लिक्टेबल थिंग की तुम्हाला बिलकुल नाही करायची. सो आपल्याला माहिती असतं, जॉब करताय, बिझनेस करताय, यू नो व्हेरी वेल जॉबमध्ये किती पर्सेंटेज इन्क्रीमेंट होते,
एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्क्रीमेंट किती पर्सेंटेज असते, हा. एव्हरीथिंग यू नो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे किती पटीने वाढ होते, यू नो. बरोबर. बिझनेसमध्ये आहात, मॅक्सिमम बिझनेस किती होऊ शकतो, किती मला करायचं आहे, मी किती कपेबल आहे, यू नो. त्याप्रमाणे हायेस्ट जी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की अचीव्ह होऊ शकते ते अफर्मेशन घ्या. बरोबर. दॅट विल 100% वर्क. आणि जे ऐकल्यानंतर अमाऊंट फिगर तुम्हाला पण वाटेल की मी हे अचीव्ह करू हे मी शकतो. अचीव्ह करू शकतो. हा. एक्झॅक्टली. सो ते तिथं खोटं नाही बोलायचं. येस. सो आपल्याला असं वाटतं की नाही ठीक आहे ना, मोठी स्वप्न बघा, हे आणि असं मोठी काहीतरी- म्हणजे मला असं वाटतं की जर मी बोलतोय ना की 1 करोड रुपये मी कमवणार एका महिन्यामध्ये, हम्म. सो हे मी फक्त ना ट्राय करतोय आणि बोलतोय ठीक आहे ना बघूया हे होतंय का. हा. हे लोक तसं ते लोक Exactly. ती अमाऊंट विचार करणार. Right. पण जर मी जेन्युअनली मॅनिफेस्टेशन फॉलो करतोय हम्म. तर मी स्वतःला टार्गेट अचिवेबल जसं संकल्प करतो तेव्हा मला माहितीये मी 7 दिवसात हनुमान चालीसा 21 वेळाच बोलू शकतो रोज. एक्झॅक्टली. मी 50-100 वेळा रोज नाही बोलू शकत. एक्झॅक्टली. सो तसं आपल्याला अफर्मेशन्स पण द्यायचे. क्रिएट करणं पण इम्पॉर्टंट आहे. मॅम जॉबमध्ये ना प्रमोशन्स नाही मिळत, नाहीतर मग कुणाला इन्क्रीमेंट हवी असते. हम्म. तर इन्क्रीमेंट हवी आहे जॉबमध्ये तर काय अफर्मेशन्स द्यावं? येस. जॉबसाठी स्पेसिफिकली मी 369 हे अफर्मेशन सांगेन, कारण माझ्या बऱ्याच पार्टिसिपंट्सनी ते अफर्मेशन करून त्यांच्या जॉब लाईफमध्ये सक्सेस मिळवला आहे. अच्छा. सो हा माझा एक्सपिरियन्स आहे, दॅट्स वाय मी हे सांगते. भरपूर लोकांना भरपूर टेक्निक्सचा रिझल्ट येतो, बट पर्सनली मला आत्तापर्यंत ऑलमोस्ट 7-8 लोक आहेत ज्यांना 369चा रिझल्ट आलेला आहे फॉर जॉब थिंग ओनली. ओके. सो सिम्पल टेक्निक आहे. अगेन मी म्हणेन, जसं तुम्ही मगाशी डिस्क्लेमर दिलं, सेम डिस्क्लेमर. इट्स नॉट अबाउट की मी काहीतरी सांगते आणि तुमच्या लाईफमध्ये ते होणार आहे. इट्स अबाउट व्हॉट यू डू, व्हॉट यू आर. तुम्ही जे आहात ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही किती प्युअर भावनेने ती गोष्ट करताय, तुम्ही किती प्युअर आहात, ती गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करणारच आहे. सो सिम्पल टेक्निक आहे. जे पण काही हवं आहे त्याला स्पेसिफिकली तुम्हाला मांडणं इम्पॉर्टंट आहे. कुठला जॉब आहे, जे पण काही तुम्ही करता, कुठल्या पोझिशनचं प्रमोशन हवं आहे, किती पर्सेंटेज इन्क्रीमेंट हवी आहे, एव्हरीथिंग शुड बी स्पेसिफिकली क्लॅरिफाईड की मला काय नेमकं हवं आहे रिटर्नमध्ये. एक्झॅक्टली. सो ते तुम्हाला क्लॅरिटी त्याची आली पाहिजे. ते झाल्यानंतर त्याला तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करा की ते मला ऑलरेडी मिळालं आहे. फॉर एक्झाम्पल मला जॉबमध्ये 25% इन्क्रीमेंट मिळाली आहे. ठीक आहे. सो तुम्ही असं लिहू शकता की किंवा असं तुम्ही लिहू शकता की मला सिनियर मॅनेजरचा रोल मिळाला आहे. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला तुमची भावना अटॅच करायची आहे. भावना फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या युनिव्हर्सला म्हणजे मी खूप खुश आहे वगैरे एक्झॅक्टली असं. मी खूप आनंदी आहे, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, मी खूप आनंदी आहे, खुश आहे, वॉट एव्हर जे पण काही तुम्ही जनरली वर्ड्स यूज करता ते तुम्ही यूज करू शकता, अच्छा. जे तुमच्या ब्रेनला कळतात, जी तुमची लँग्वेज आहे. बरोबर. ठीक आहे. सो आता बऱ्याच असं होतं की आपण काय करतो, आपण भरपूर मोठं लॉंग अफर्मेशन क्रिएट करतो आणि होतं काय, आपण विसरून जातो की काय अफर्मेशन क्रिएट आणि लिहायला कंटाळा पण करतो का तर इतकं मोठं आहे. हा, एवढं मोठं आहे. सो अफर्मेशन शॉर्ट ठेवा. हा. ठीक आहे. छोटे अफर्मेशन्स क्रिएट करा, कुठल्याही गोष्टीसाठी असू द्यात. हा. तर जॉबसाठी तुम्ही घेतलं ते अफर्मेशन तुम्हाला 369 सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, संध्याकाळी 9 वेळा अशा मेथडमध्ये तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता फॉलो करायचं इन द सेन्स लिहायचं आहे. माझा 100% विश्वास आहे रायटिंगवरती. आय कम्प्लिटली फोकस ऑन रायटिंग, बिकॉज जेव्हा आपण म्हणतो की आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा ती गोष्ट एक्झिस्टन्समध्ये येते. जोपर्यंत गोष्टी डोक्यात आहेत तोपर्यंत त्या गोष्टी इन एक्झिस्टन्समध्येच वर्क करतात. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्यांना लिहिता तेव्हा त्या एक्झिस्टन्समध्ये येतात, तुम्हाला दिसतात त्या गोष्टी की येस हे आहे. की मला ते फील होते. एक्झॅक्टली. सो वेन यू राईट ॲक्च्युली यू कॅन फील की येस ही गोष्ट आता आली एक्झिस्टन्समध्ये. सो दॅट्स वाय गोल्स, अफर्मेशन्स, विजन सगळ्या गोष्टी तुमच्या रिटनमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. प्रिंट आउट नाही, हाताने लिहिणं. स्वतः जेव्हा करतो ना तेव्हा त्या गोष्टीची जी फिलिंग आहे, ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या ऑटोमॅटिकली बॉडीमध्ये क्रिएट होतात. आणि आपल्या युनिव्हर्सला, आपल्या विश्वाला आपले शब्द, आपली भाषा, इंग्लिश, मराठी, कन्नड, तेलुगू ते काही कळत नाही. त्याला फक्त तुमच्या भावना कळतात. तुमच्या व्हायब्रेशननी तुमचा युनिव्हर्स तुमच्यासोबत कनेक्ट होणार आहे. सो जेव्हा तुम्ही ते लिहिता ऑटोमॅटिकली त्या भावना, त्या व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरामध्ये क्रिएट होतात. अँड देन इट स्टार्टेड मॅनिफेस्टेशन. सो सकाळी, आणि मी म्हणेल अगेन, मी मग असं जसं म्हणलं की मानव प्राणी हा आळशी आहे, स्वतःवरती खूप जास्त विश्वास ठेवायला जायचं नाही. सिम्पल 3 अलार्म क्रिएट करायचे. सकाळी 9, दुपारी 1, संध्याकाळी 7. 3 अलार्म क्रिएट केले. रोज त्या टायमिंगला अलार्म वाजेल. डायरी घ्यायची,
अगेन सिंगल डायरी ठेवा, सेम पेन ठेवा, एनर्जी देताय त्या गोष्टींना. सो मेक बरोबर. शुअर की त्याच गोष्टी रोज यूज करा. नाही तर आज त्या डायरीमध्ये लिहिलं, उद्या हा. ऑफिसमध्ये जाऊन लिहिलं, नो. बरोबर. तुम्हाला दिसलं पाहिजे की तुमचे एफर्ट्स किती लागलेत त्या गोष्टीसाठी है ना. तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या डायरीमध्ये वेगवेगळ्या पानावरती हा, लिहाल हा. तर तुम्हालाच कळणार आहे की मी किती वेळा नाही, लिहिलंय. बरोबर आहे. आणि ठीक आहे? ते एक मोटिवेशन असतं. एक्झॅक्टली, की तुम्ही ज्यावेळेस ती वही ज्यावेळेस उघडून बघता त्यावेळेस तुम्हाला ती वाली जी फिलिंग आहे Yes. की येस, मी जेव्हा इतकं तुम्हाला केलंय. ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल की हम्म. भाई मी हे मिळवण्यासाठी एवढं काय काय केलंय. बरोबर. वो फीलिंग अलग लेवल का होता है. सो अलार्म क्रिएट करून यू कॅन जस्ट राईट डाऊन युअर अफर्मेशन अँड चूज वाईजली सिंगल अफर्मेशन ओनली. बरोबर. प्रत्येक वेळी एकच अफर्मेशन चूज करा आणि तुम्ही ते अफर्मेशन कंटिन्यू करा. मिनिमम 60 डेज. जर तुम्हाला असं वाटतं की नाही मी तेवढा एफर्ट्स देऊ शकतो तर 90 डेज. अच्छा, 2 ते have to 3 follow. महिन्याचा हे ठेवायचा संकल्प. फॉर एक्झॅक्टली. मॅम, माझ्या बिझनेसला मला 2x 3x करायचं आहे. म्हणजे खूप लोकांपर्यंत मला पोहोचायचं आणि राईट पैसेच पैसे पाहिजे. राईट. तर त्यासाठी काही तुमच्याकडे अशी गोष्ट आहे का जे माझ्या बिझनेसला 2x करेल मी? येस, स्पेशली बिझनेसमॅनसाठी सांगते. ठीक आहे, आय एम पर्सनली बिझनेस वुमन सो आय नो दिस अच्छा. थिंग. सो बेसिकली सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे जे सगळ्या बिझनेसमॅन्सकडे मिसिंग असते ती म्हणजे रुटीन फॉलो करणं. तुम्ही कुठल्याही बिझनेसमॅनला म्हणा, कधी झोपतोय, कधी उठतोय, कधी जेवतोय, कधी ध्यान धारणा साधना या गोष्टी करतोय, काहीच फिक्स नाही आहे. स्ट्रेस आला पटकन मेडिटेशन करायचं ना. भरपूर लोक ह्या क्विक थिंग्सच्या मागे आहेत. अकाउंटिंग्स क्लिअर नाही आहेत, टू डू लिस्टिंग केलं जात नाही आहे, उद्या दिवसभरात काय करायचं आदल्या दिवशी ठरलेलं नाही आहे. सो मी असं म्हणेल की खरंच बिझनेसमॅनसाठी ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने काम करेल अँड दॅट इज रुटीन फिक्स करणं. जर मी तुम्हाला म्हणते की तुम्हाला तुमच्या बिझनेसला 2x 3x 10x 100x घेऊन जायचं आहे ना, तर तुम्हाला पहिलं तर रुटीनमध्ये यावं लागेल. तुमची उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ फिक्स पाहिजे. आता याच्यानंतर येतं मग मॅनिफेस्टेशन. बरं, हे का फिक्स पाहिजे? ब्रेनला सवय कशी लागणार? येस. सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचा असतो. ही सवय कधी लागली? लहानपणापासून जेव्हा रिपीटेडली आपण ती गोष्ट रोज उठल्यानंतर करत गेलो तेव्हा एक्झॅक्टली आता आपल्याला आपसुक ब्रश हातात येतो. आता आपल्याला ब्रेनला सिग्नल नाही द्यायला लागत की आता उठ आणि ब्रश कर. ठीक आहे. सो सेम वे ज्यावेळेस तुम्ही उठण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ फिक्स करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली जो सबकॉन्शियस माइंड आहे तो ॲक्टिव्ह होतो. जेव्हा तुम्ही रोज 5 वाजता उठता, 4:40 4:30 सबकॉन्शियस माइंड को पता है कि अभी ये आदमी उठने वाला है, तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतो आणि उठल्यानंतरचे पहिले 10 मिनिटं आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट 10 मिनिटं आहेत दिवसातले तुमच्या. त्या टायमिंगला तुम्हाला तुमचे अफर्मेशन्स बोलायचे आहे, तुमचा विजन बोर्ड बघायचा आहे. इट्स अ मॅन्डेटरी फॉर एव्हरी बिझनेस पर्सन. कारण त्यांना जर ग्रो करायचं आहे तर रुटीनमध्ये यावं लागेल. झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ फिक्स करायची, कारण अफर्मेशन्स त्याच वेळीच केले पाहिजेत, सकाळी आणि संध्याकाळी. संध्याकाळी अगेन तुम्ही 10चा टायमिंग ठेवताय ना, तर 10लाच झोपा, काहीही होऊ द्या. भले तुमचं काम पेंडिंग राहिलंय, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले ते काम करा, पण आदल्या दिवशी टायमिंगवर झोपा. जेव्हा आपण आपल्या ज्या नॉन निगोशिएबल गोष्टी आहेत ना त्या तोडतो ना, तर ब्रेनला पण कळतं हा चांगला फॉलोअर नाहीये बरं का, याला जे हवंय तो फक्त ते बोलतोय, त्याला खरंच नकोय ती गोष्ट. सिम्पल आहे. मला दर महिन्याला 10 लाख रुपये हवे आहेत आणि मी 10 वाजता झोपणार आहे. दोन्ही सेम गोष्टी आहेत. हे हवंय, हे करणार आहे. पण जर मी रोज 10 वाजता झोपत नाहीये ना, तर माझ्या ब्रेनकडे मी सिग्नल पाठवतीये की मी फक्त बोलतीये, करत नाहीये आणि मला 10 लाख नकोय, मी फक्त बोलतीये, मला नकोय. सेम सिग्नल जातो. आणि आपल्याला जसं असं वाटतं की मला पैशांमध्ये माझ्या वेगळे फिलिंग्स आहेत, रिलेशनमध्ये माझ्या वेगळे फिलिंग्स आहेत, रोजची कामं करण्यामध्ये वेगळे फिलिंग्स आहेत. बट गाईज नो, प्रत्येक ॲक्शनमध्ये तुमच्या सेम फिलिंग्स इन्व्हॉल्व आहेत. तुम्ही या 10 वाजता झोपण्याच्या प्रोसिजरमध्ये जसे आहात ना, तसे तुम्ही तुमच्या पैसे कमवण्याच्या प्रोसिजरमध्ये सुद्धा सेम आहात. आपण सगळीकडे सेम असतो. चेक करून बघा आपल्या लाईफच्या गोष्टी. आपण आपल्या रिलेशनशिप्समध्ये कसे आहोत. आपण कामावर लेट जातोय तर प्रियसीला भेटायला पण लेटच चाललोय. सब जगह आपण सेमी आहे. झोपायला पण लेटच करतोय, आंघोळीला जायला पण लेटच करतोय. आपण सगळीकडे सेमच आहोत. आपल्याला फक्त असं वाटतं की नाही मी माझं सगळं व्यवस्थित मॅनेज करतो, ऑफिसला लेट जातो. असं नाहीये, आपण सगळीकडे सेमच आहोत. एखादी व्यक्ती जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत पर्टिक्युलर असते ना, तर ती सगळ्या बाबतीत पर्टिक्युलरच असते. यू कॅन चेक दॅट. स्वतःबद्दल चेक करा, गोष्टी काढून बघा लाईफमधल्या सगळ्या.
सगळ्या ऍक्टिव्हिटीज काढून बघा, हा. प्रत्येक गोष्टीमध्ये कशी आहेत तुम्हाला दिसेल की आपला हा पॅटर्न आहे ना सगळीकडे सेम आहे. यू हॅव टू वर्क ऑन दॅट पॅटर्न. दॅट्स इट. मॅम एक क्विक क्वेश्चन आहे मला तुम्ही म्हणजे इतके यंग बिझनेसमॅन आहे आता आणि इतक्या लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म केली आहे, येस. पण आपले जे आता ऑडियन्स हा पॉडकास्ट पाहत आहेत, बऱ्याच जणांची इच्छा आहे की ते एक दिवशी तुमच्या जागेवर म्हणजे बसून ते पॉडकास्ट कुठेतरी, नाहीतर त्यांनी पण बऱ्याच लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म करावी, राईट. तर काय करू शकतात ते? त्यासाठी मला असं वाटतं की आय हॅव अ बिगर प्लॅटफॉर्म फॉर दॅट. कारण अच्छा. मला माहिती आहे ऑब्व्हियसली ॲट द एज ऑफ 28 जेव्हा हम्म. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता आणि लोकांना ट्रान्सफॉर्म करून त्यांना तो एक्सपिरियन्स देता जो त्यांना गेली वर्षानुवर्ष मिळालेला नाही आहे, तर मला असं वाटलं की येस, अजून लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. आणि स्पेसिफिकली मराठीमध्ये बरोबर. तुम्हाला कुठेही योगा आणि मॅनिफेस्टेशन कोच बनवणारं, मला असं वाटतं की आपण भारतातले पहिले आहोत जे योगा आणि दोन्ही पण, मॅनिफेस्टेशन कोच बनवतो, टीचर बनवतो, गव्हर्नमेंट सर्टिफाईड टीचर बनवतो. त्यासाठी माझा प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही येऊ शकता. 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे जिकडे तुम्हाला योगा टीचर बनवलं जातं, जिकडे तुम्हाला मॅनिफेस्टेशन कोच बनवलं जातं, प्लस हाऊ यू कॅन अर्न फ्रॉम दॅट बिझनेस. तुम्ही कशा पद्धतीने तुमचा बिझनेस चालू करू शकता, कशा पद्धतीने लोकांना गाईड करू शकता, लोकांपर्यंत पोहोचवू शकता, या सगळ्या गोष्टी तिकडे गाईड केल्या जातात. सो डेफिनेटली आपला सगळा ऑडियन्स जॉईन करू शकतो. Yes, ज्यांना yes. इच्छा आहे, ज्यांना असं हा. वाटतं की जसं मी लोकांना ट्रान्सफॉर्म करते, मी लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी बदल घडवते, त्याप्रमाणे तेही करू शकतात Right. हा. विथ माय गायडन्स. डेफिनेटली. मॅम किती असे टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशनमध्ये? जसं तुम्ही आता वॉटर टेक्निक सांगितली, 369 सांगितलं, तसं अजून काय काय आहे? येस, तसं बघायला गेलं तर देर आर लॉट्स ऑफ टेक्निक्स. पण मला असं वाटतं की पर्सनली जेव्हा एखादा न्यू मॅनिफेस्टर आहे किंवा एखादी नवीन व्यक्ती आहे ज्यांना हे करायचं आहे, तर त्यांना मी म्हणेन की तुम्ही पाण्यापासून सुरुवात करा. ओके. कारण पाणी हे अगेन खूप कॉमन आहे आणि सगळेजण पितात आणि बरोबर. सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. सो इट्स व्हेरी कॉमन फॉर एव्हरीवन. सो ते तुम्ही करू शकता. देन 369 टेक्निक मी ऑलरेडी सांगितली. देन मिरर टेक्निक आहे, जे तुम्ही मगाशी पण बोललात की आरशामध्ये बघून स्वतःला जे हवं आहे ते बोलणं, म्हणजेच आपला आयडेंटिटी शिफ्ट आणणं. अच्छा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जो कॉन्फिडन्स हवा आहे, पॉझिटिव्हिटी हवी आहे, वेल्थ हवी आहे, हॅपीनेस हवा आहे, अबंडन्स हवा आहे, क्रिएटिव्हिटी हवी आहे, व्हॉट एव्हर जे पण तुम्हाला काही हवं आहे, ते सगळे जे वर्ड्स आहेत ते अच्छा. आरशाच्या समोर उभं राहून रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगणं, बोलणं. दिस इज द बेस्ट टेक्निक टू वर्क इट ऑन. आणि त्यानंतर मी म्हणेल की होपोनोपोनो प्रेयर आहे. हा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मला असं वाटतं की ही टेक्निक मॅजिकली वर्क करत आहे. कारण आजच सकाळी उठल्या उठल्या मला एक मेसेज आला होता. सो आज माझा मास्टर क्लास होता. तो करायच्या आधी मला इतका सुंदर अनुभव ऐकल्यानंतर आय डोंट नो, त्याच एनर्जी थ्रू मी Okay. ॲक्ट करत होते. सो एक रामदास म्हणून आहे, मी त्यांचं नाव घेते डिरेक्टली. तर ते खूपच म्हणजे एक म्हणतो ना, एक प्रॉपर फॉलोअर जो आपण म्हणतो ना, तसे ते आहेत. आणि त्यांनी माझ्या आत्ताच कोर्समध्ये ते आहेत, रिसेंट बॅचमध्ये ते Okay. आहेत. आज 6वा दिवस आहे. आणि त्यांनी मला काल एक गोष्ट सांगितली क्लासमध्ये. त्यांनी अनुभव शेअर केला त्यांचा. म्हणजे की मॅडम, पहिलं तर काहीतरी त्यांचा पायाला लागलं होतं. ही इज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्यांच्या पायाला लागलं होतं. ते म्हणले की मी काहीच काम नव्हतं करत, 1 महिना झालं. सो मला माहिती नव्हतं की कशा गोष्टी होणार आहेत. बट काल त्यांनी मला सांगितलं की आज मला एका व्यक्तीचा फोन आला आणि असं काहीतरी मॅजिकल झालं की मी विचार पण केला नव्हता आणि अचानक मला काम आलं, मी गेलो अच्छा. आणि काम झालं पण. म्हणजे इट वॉज लाईक की मिरॅकल. एक्झॅक्टली. म्हणजे ते म्हणलं की शक्यच नव्हती ती गोष्ट जी होणं, ती माझ्या लाईफमध्ये झाली. आणि असे भरपूर एक्सपिरियन्स त्यांनी सांगितले. पण त्यातला हा एक एक्सपिरियन्स होता. आणि लिटरली जी आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी, जे आपण ओव्हर थिंकिंग करतो, आपल्याला असं वाटतं की होणार आहे की नाही, पॉसिबलच शंका नाही, ठेवतो. शंका ठेवतो. त्यांनी लिटरली असं काही एवढा मोठा निबंध लिहून पाठवलाय की मॅम मी तुम्हाला सांगू पण नाही शकत बरोबर. की म्हणजे असं 1 वरती त्यांनी मला वाटतं काहीतरी एक 20-25 शून्य टाकलेत की एवढे % इट वर्क्स, अच्छा, असं त्यांनी अच्छा. टाकलेलं आहे. आय विल जस्ट शेअर दॅट स्क्रीनशॉट विथ यू, तुम्ही दाखवू पण शकता. येस, येस. सो त्यांनी ते पूर्ण लिहिलंय की मी आत्ता जस्ट होपोनोपोनो प्रेयर केली आणि माझ्या पूर्ण बॉडीमधून अशा मुंग्या आल्यासारखं Okay. मला होत होतं आणि माझ्या पायातून काहीतरी बाहेर चाललंय हे फिलिंग मला येत होतं. हा.
आणि लिटरली आय वॉज फिलिंग की माझ्या शरीरातून काहीतरी ती निगेटिव्हिटी, त्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघून चालल्यात. जातात. हां. एक्झॅक्टली. अँड देन तर तोच रिव्ह्यू होता, तो पूर्ण त्यांनी लिहून पाठवला होता. आणि तो वाचताना सुद्धा मला ती ॲक्च्युअल फिलिंग येत होती की ओ माय गॉड, यांनी काय एक्सपिरियन्स केला असेल. बरोबर, कारण ज्याच्यासोबत होतो त्याला माहितीये तो फील कसा आहे. एक्झॅक्टली. सो त्यांनी ते पूर्ण लिहून पाठवलं होतं. हम्म. खाली त्यांनी म्हणलं होतं असं की तुम्ही माझ्या ते स्वामींना मानतात, श्री स्वामी अच्छा. समर्थ. आणि ऑब्व्हियसली मी पण स्वामींना मानते. आणि त्यांनी एवढी मोठी उपमा दिली. त्यांनी खाली लिहिलं होतं की मी स्वामींना मानतो आणि त्यानंतर तुम्ही माझ्या गुरु आहात. हां. आय वॉज लिटरली, म्हणजे आता पण मला Goosebumps माझे येतात. व्हायब्रेशन्स आणि गुजबम्स येतात की मी सांगतेय हे की स्वामींनंतर ते मला गुरु म्हणतात. ही बरोबर. गोष्ट त्यांनी लिहून ग्रुपमध्ये हम्म. पाठवली. इट वॉज मिरॅक्युलस एक्सपिरियन्स फॉर मी अँड दॅट वॉज द होपोनोपोनो प्रेयर का एक्सपिरियन्स. बरोबर. सकाळी होपोनोपोनो प्रेयर असते माझ्या क्लासमध्ये आणि ती प्रेयर झाल्यानंतरचा एक्सपिरियन्स होता त्यांचा. आणि मला असं वाटतं की इट वर्क्स लाईक अ मॅजिक. सिम्पल 4 वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बरं, ही वाक्य तुम्ही दुसऱ्या कोणाला बोलताय का? ती व्यक्ती मला बोलते का? तर नाही, ती व्यक्ती स्वतःला बोलते. आपल्या लाईफमध्ये जे पण आपण पकडून ठेवलं आहे विनाकारण, ज्या पण काही गोष्टी आहेत, पास्ट ट्रॉमाज, भरपूर गोष्टी असतात जसं भलं मोठं ओझं Yes. घेऊन आपण चालत असतो. ते सगळं जेव्हा निघून जातं ना, तेव्हा खरी लाईफ दिसायला सुरुवात होते बरोबर आहे. आणि जे हवंय ते मिळायला सुरुवात होते. अँड दॅट्स हाऊ मॅजिक हॅपन्स. खूप इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक होता आजचा. येस. आणि वेगवेगळ्या अँगलने आपण हा पॉडकास्ट आजचा कव्हर केला आहे आणि प्रेक्षकांनाही नवीन काही ऐकायला मिळालं आहे. मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. नक्की. कुणाला पण फक्त समजा आता जसं तुम्ही जॉबचं अफर्मेशन सांगितलं, राईट. बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये हेल्थ इश्यूज पण आहेत, राईट. पैशाला घेऊन प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्की. आणि त्यासोबत जर कोणाला लाईफ कोचमध्ये पण इंटरेस्ट असेल, येस. त्यांना पण तुमच्यासारखं बिझनेसमॅन बनायचं असेल, नक्की. ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. मी पूर्ण डिटेल तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.